नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। भटक्या कुत्र्यांनी पहाटे 4 वाजता हल्ला केल्यानंतर 2.5 वर्षीय मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलाय। परी गोस्वामी दीपक असं या मयत मुलीचं नाव असून जालन्यातील माऊलीनगर परिसरात ही दुर्दैवी घटना आज पहाटे उघडकीस आली आहे। भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर जालन्यात 2.5 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। पहाटे 4 वाजता माऊलीनगर परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। परी दीपक गोस्वामी असं मयत मुलीचं नाव आहे। मुलीचा मृतदेह आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनाला आलाय। स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती तालुका जालना पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मुलीच्या आई वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे। या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी। पाहूयात। जालन्यात आज सकाळीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे। 2.5 वर्षाच्या चिमुरडीला कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडून ठार मारल्याचं समोर आलंय। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। मात्र आता प्रश्न उपस्थित होतो इथल्या महापालिकेच्या कलथान कारभारावर। जालना शहरात अनेक मटणाची अनधिकृत दुकानं थाटलेली आहेत आणि हे मटण विक्रेते उरलेलं मांस रस्त्यावर फेकतात। मी सध्या नूतन वसाहत समोरील परिसरात आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे मांसाचे तुकडे फेकण्यात आलेले आहेत आणि हेच मांस खाऊन ही मोकाट कुत्री जगतात आणि या मोकाट कुत्र्यांपासून आता लहान बालकांना, वृद्धांना धोका निर्माण झालाय। आपण पाहू शकतो उघड्यावर टाकलेलं मांस खाताना समोर एक कुत्रा दिसत आहे। जालना शहरातील नूतन वसाहत समोरील जो भाग आहे या भागात उघड्यावरती जी मोकळी जागा आहे त्या जागेत मोठ्या प्रमाणात जे उरलेलं मांस असतं हे इथले कसाई आणून टाकतात आणि याचाच परिपाक म्हणून जालना शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे। घटना आहे जालना शहरातील माऊलीनगर परिसरातील। माऊलीनगर परिसरात पती पत्नीच्या वादात पत्नी रात्रभर बाहेर होती, त्यानंतर सकाळी चिमुकली मुलगी 3:52 घराबाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। ही चिमुकली समोर बाहेर आल्यानंतर तिच्यावर काही कुत्र्यांनी अटॅक केला आणि तिला या हल्ल्यामध्ये ठार मारला। अक्षरशः या चिमुकलीचे लचके तोडलेत। परी दीपक गोस्वामी असं या चिमुकलीचं नाव असून ती बेगुसराय बिहार येथील मूळ रहिवाशी आहे। मात्र जालना शहरातील माऊलीनगर येथील एका घरात किरायानं हे कुटुंब राहत होतं। या चिमुकलीला रात्री अपरात्री बाहेर पडावं लागलं। हा कौटुंबिक वादाचा भाग असला तरी इथल्या निगरगट्ट प्रशासनाच्या, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। एकीकडे जालना शहरात डॉग बाईटची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील येथील कसाई उरलेलं मांस अशा प्रकारे उघड्यावर टाकतात। त्यांना कुणाचाच धाक नाही का? त्यांच्यावर कुठल्याच कायद्यानुसार कारवाई होत नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर जालना शहरात यायचं, आपले खिसे भरायचे, मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा आणि बदली करून जायचं, हीच भूमिका महापालिकेचे अधिकारी वापरणार आहेत का? त्यामुळं आता परी तर गेली, आणखी दुसऱ्या कुणा एखाद्या चिमुकल्याचा जीव जाण्याआधी महापालिका प्रशासनानं इथल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजेत आणि उघड्यावर मांस टाकणाऱ्या कसायांचा देखील बंदोबस्त केला पाहिजे। हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साहिल पाटील, MCN न्यूज, जालना। अंबरचोपडी परिसरामध्ये 4 वर्षाची मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे। तुम्ही घटनास्थळी भेट दिली, काय माहिती आहे, काय नाव मुलीचा आणि प्राथमिक तुमचा अंदाज काय होता? यशवंत नगर भागामध्ये एक 3 वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा घडलेला आहे। ते घटनास्थळाची पाहणी केली असता ते भटक्या जनावरांनी, कुत्र्यांनी जे शरीरावरती चावा घेतल्याची प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सदर घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे। त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो। आता काय तुम्ही कोणाकोणाला ताब्यात घेतलंय का? कोणती विचारपूस सुरू आहे त्या घटनेच्या अनुषंगाने? आणि याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेलं नाही। फक्त आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे। मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इन्क्वेस्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय जालना येथे
दाखल करण्यात आलेला आहे. मुलीच्या आईवडिलांबरोबर काही भांडण झाले होते आणि त्या कारणातून काही घातपात झाला असेल असं देखील बोललं जातं. नाही, निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत, कारण लहान मुलगी आहे आणि ती जे आहेत तसं प्रथमदर्शनी तर काही दिसत नाहीये. चौकशी चालू आहे, चौकशी सांगू. जुना जालना भागातील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट स्थापित करण्यात आले असून आनंदी फटाका मार्केट स्थापित करण्यात आला आहे. आनंदी फटाका मार्केट गेल्या 21 ते 22 वर्षांपासून या ठिकाणी थाटण्यात येत आहे. सचिन कैलास गायकवाड, सूरज कैलास गायकवाड, रमन भागीरथ गौड, अजय राजेंद्र दांडगे, प्रवीण संजय पवार, आकाश सर्जेराव गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. अटक आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल दीपक डेहंगळ हे करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सुशील चव्हाण, रवी देशमाने, मारियो स्टॉक, अंमलदार मनसूब वेता, कृष्णा तंगे, रिंकू देशमुख, रवींद्र देशमुख, राजेंद्र ठाकूर, राजू पवार, साई पवार, संतोष वनवे, अशोक जाधव, जितेंद्र तागवाले, संदीप उगले, अभिजित वायकोस, राजू मोरे, अनिल चव्हाण, सतीश देशमुख, सागर खैरे, दीपक डेहंकळ, गजानन काकडे तसेच सागर बाविस्कर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे. कल्याणराव घोगरे स्टेडियमवर फटाका मार्केट स्थापन करण्यात आले. किती दुकान आहेत आणि काय सुविधा म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आल्या? स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल इथे गेले 21 ते 22 वर्षापासून आम्ही दुकाने टाकत आहोत, आनंदी फटाका मार्केट म्हणून. आजच्या घडीला इथं 22 दुकानं टाकलेलं आहेत आणि सुरक्षेचं कारण म्हणल्यापेक्षा इथं सर्व नियम अटी पाळी हे करून आम्ही फटाका मार्केट चालू केलेलं आहे. यामध्ये फायरची सुविधा आहे, पाण्याचा ड्रम ठेवला असतो, फायर फायटरचं ते असते मशीन असते, बकेट मध्ये रेती टाकून ठेवलं असते. म्हणजे जे पण नियम आहेत शासनाचे आणि सुरक्षेच्या जे दृष्टिकोनातून जो आहे प्रोग्राम, तो आम्ही पूर्ण इथं पालन करूनच आम्ही या फटाका मार्केट स्थापन केलं आहे. आणि जालना वासियांनी फटाका मार्केटला अवश्य यावं. आपल्याला फटाके एकदम योग्य भावामध्ये आणि कंपनीचे फटाके ते आहेत, कॉक ब्रँड, विनायका या जे स्टँडर्ड कंपन्या आहेत त्या आपण इथं फटाके मार्केटला ठेवलेले आहे. आणि सर्व जालना वासियांना या दिवाळीच्या सर्वांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाय? सुरक्षण आपल्यासाठी पाण्याचे ड्रम दिलेले आहेत, फायरचे हे दिलेले, फायरची गाडी आहे. म्हणजे असं क्षणाला समजा कोणी बाहेरचे जे दारू पितात त्यांना पण अलाउड नाही. आपले जे बाउन्सर टीम आहे ही क्षणाला रात्री न झोपता आपल्याला सहकार्य करते. रात्री क्षणाला 1-1 तासाला अर्ध्या तासाला शिट्टी मारतात, मागं बघतात सगळीकडे जाऊन, तरी कोणालाच म्हणजे असे कोणाला काही विजा नाही म्हणून त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. सीसी कॅमेरे वगैरे लावण्यात आलेले आहे हर एका दुकानाच्या मागं आणि समोर, आणि ते पण सीसीटीव्ही कॅमेरा, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही पण आहे. आणि समजा कोणी सिगरेट पण पित असेल तर ते कॅमेरे जे आहे ना ते सायरन मारतात आणि अलाउड करतात. शिवसेनेच्या वतीने नुकतेच अतिवृष्टीमुळे जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अण्णाभाऊ साठे नगर, रहीमनगर, लक्कडकोट नुकसान झाले होते. या भागात आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर पूरग्रस्त कुटुंबियांना आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते संसार उपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नजीरभाई फिरोज अली, मौलाना मिर्झा अनवर बेग, संतोष चौधरी, पांडू शेठ खैरे, सर्जेराव वाघमारे, किरण कांबळे, रितेश चौधरी, नव महालकर आणि कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक असलेल्या वस्तूंचं वितरण यावेळी करण्यात आलंय. या वितरणामुळे समाजातील दुर्बल वर्गाच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांच्या दिवाळीला आनंद मिळवून देईल असं आयोजकांनी सांगितलंय. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या भाषणात पूरग्रस्त कुटुंबासाठी शिवसेना सदैव मदत करत असल्याचं सांगितलंय. शिवसेना नेहमी गरीब आणि दीनदुबळ्या लोकांसोबत उभी राहते. ही वस्त्र भोजन वितरणाची किट याचाच भाग आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. जवळपास 1000 लोकांना माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही दिवाळीपूर्वी फराळापासून तर साबणीपर्यंत, आट्यापासून तर बेडशीट आणि टावेलपर्यंत, मिठापासून तर मिरचीपर्यंत या सर्व गोष्टी माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व भगिनींना या ठिकाणी जे पूरग्रस्त ज्यांच्या घरात पाणी गेलं अशांना वाटप करण्यासाठी आलेलो आहे. ही लाडक्या भावाची, लाडक्या बहिणीसाठी भेट माननीय शिंदे साहेबांनी पाठवलेली, तिने ती स्वीकार करावा
आणि आम्हाला त्याचा निश्चितपणे आनंद आहे. जालना शहरात दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांच्या चंदनजिरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 6 दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली असून दरोडेखोरांकडून पिस्टल, कोयता, चाकू, लोखंडी टॉमी, मोठे स्क्रूड्रायव्हर, 2 मोटरसायकल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पाटील भरतीबाबत जालना तालुक्यातील काकडा गावातील 6 उमेदवारांना 15 ऑक्टोबर रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. यापैकी अविनाश राठोड या उमेदवाराकडे मूळ जात प्रमाणपत्र नसल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे 15 ऑक्टोबर रोजी त्याची मुलाखत होऊ शकली नाही. शिवाय त्याच्या अधिवास प्रमाणपत्रावर आणि आधार कार्डवर वेगवेगळे पत्ते होते. मात्र अंतिम निवड यादीत अविनाश राठोडचे नाव आल्याने आता अनिल राठोड या उमेदवाराने या निवडीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अविनाश राठोड यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप करत ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी होत आहे. 16 ऑक्टोबर रोजी कृष्ण रुक्मिणी नगर येथे एका घरामध्ये घुसून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाची एक गंभीर घटना घडली होती. त्याच्याच 3-4 दिवस अगोदर त्याच परिसरामध्ये सदर बाजार हद्दीत पण अशीच एक घटना घडलेली होती. तर ज्यावेळी आम्ही बघितलं तर प्रायमा फेसी लक्षात आला की दोघे घटना एकच ग्रुपनी किंवा गँगनी केलेली आहे आणि त्याबद्दल सगळी चौकशी सुरू केली आणि CCTV आणि आमचे तांत्रिक तपास मोबाईल वगैरेची मदतीने यामध्ये 6 आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटलेली आहे. याच्यामध्ये मेन जो आहे मुख्य आरोपी सचिन कैलाश गायकवाड आणि त्याचाच भाऊ सूरज कैलाश गायकवाड हे 2 मुख्य आहे. त्यामध्ये सचिन कैलाश गायकवाड याच्यावर भरपूर जुने गुन्हे पण दाखल आहे आणि आता लेटेस्ट गणपती कालामध्ये पण खंजर घेऊन नसताना त्याची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्यावर त्याला अटक केला होता. नंतर ॲडिशनल SP साहेबांसमोर प्रतिबंधक कारवाई पण केलेली होती. ह्या दोघांनी आणि याच्यासोबतचे काही लोकांनी इतर नवीन लोकांचा इस्तेमाल करून ही घटना घडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि याच्यामध्ये जप्ती करून त्याच्याकडून सचिन गायकवाडकडून पिस्तूल, गावठी पिस्तूल आहे आणि बाकी लोकांकडून खंजर आणि पेचकस, प्लास हे जो घरफोडीचा साहित्य असतो ही सगळा जप्त करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे. 6 आरोपी आतापर्यंत अटक झाले. अजून आरोपी याच्यामध्ये वाढ होणार आहे जो आमच्या पोलीस तपासामध्ये कस्टडीमध्ये निष्पन्न झालेला आहे. अटक आरोपीचे नाव सचिन कैलाश गायकवाड, सूरज कैलाश गायकवाड, रमन भागीरथ गोड हे तिघे राहणार चंदनजिरा, तसेच प्रवीण संजय पवार राहणार केकाडी मोहला, अजय राजेंद्र दांडगे हा पण चंदनजिराला राहणार आहे आणि आकाश सर्जेराव गायकवाड हा पीर पिंपलगाव इथला राहणार आहे. 6 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे. एक मायनर पण याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे, पण मायनर असल्यामुळे त्याच्यावर ज्युव्हेनाइल जस्टिस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. अजून पण काही नाव याच्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे 6 अटक झाले, एक मायनर आहे, 7 झाले. अजून काही आहे एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही, पण 5 ते 6 अजून ऍड होऊ शकतात याच्यामध्ये. मुद्देमाल काही चोरी तर म्हणजे दरोडा तर त्यांचा अनसक्सेसफुल झाला होता, अटेम्प्ट झाला होता, पण त्यांनी वापरलेले खंजर, एक चाकू आम्हाला स्पॉट वरून भेटला होता, त्यावरून फिंगरप्रिंट वगैरे पण आम्हाला सापडले होते आणि इतर आम्ही जे जो आरोपी अटक त्याच्याकडून जप्त केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही कलम 111 BNS जो मिनी मोका असतो नवीन कायद्यामध्ये आलेली आहे ती कलम समाविष्ट झालेला आहे आणि ते झाले की लवकर बेल होत नाही. जेवढे केसेस आम्ही आतापर्यंत 8-9 केसमध्ये लावला आहे सर्वांमध्ये चांगला रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे. तसेच मोका MPD वगैरे पण काही बसू शकतो का त्याचा अभ्यास करून कायदेशीर प्रमाणे कारवाई आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये सराईत गुन्हेगार आहेत किंवा इतर याच्यामध्ये मुख्य जो आहे सचिन कैलाश गायकवाड त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहे आणि जसं मी सांगितलं मागेच एक आर्म्स ऍक्टचा गुन्हा मागच्या महिन्याचा दाखल झालेला होता. काही याच्यामध्ये अजून 2-3 लोक आहेत याच्यावर सराईत गुन्हेगार आहे, इतर नवीन आहे, त्यांनी नवीन पोराचा इस्तेमाल केलेला दिसतो. नवे बच्चों के ऊपर भी कार्रवाई की जाएगी 100%. आता क्राईम केला आहे तर 2 केस झाले आहे, एक इकडे एक सदर बाजारला, कारवाई होणारच. जो मायनर आहे त्याच्यावर मायनर प्रमाणे होणार, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे. जो मेजर आहे ते काही संज्ञान आहे, त्यांना भान असला पाहिजे क्राईम असतो. आता बातमी आहे पोलीस पाटील भरतीबाबत. जालना तालुक्यातील काकडा गावातील एका उमेदवाराला मूळ जात प्रमाणपत्र नसल्याने मुलाखतीत अपात्र करण्यात आले होते. मात्र अंतिम निवड यादीत त्या उमेदवाराची निवड झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी असून जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील आक्षेप दाखल होण्याची शक्यता आहे.
जुना जालना भागातील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट स्थापित करण्यात आले। या ठिकाणी आनंद फटाका मार्केट स्थापित करण्यात आले असून आनंदी फटाका मार्केटचे हे 20 ते 21वे वर्ष आहे। या मार्केटमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व शर्ती अटी पाळून ही दुकान थाटण्यात आली असल्याचं व्यापारी भरत कुसुमदल यांनी सांगितलं आहे। पोलीस पाटील भरतीबाबत तुझा आक्षेप आहे, नेमका काय प्रॉब्लेम झाला होता 15 तारखेला, सविस्तर करा। मी अनिल राठोड, राहणार कोमन एकतांडा येथील 15 तारीख या दिवशी आमची मुलाखत होती। त्यावेळेस आमचे गावातील 6 उमेदवार आम्ही पात्र झालो होतो। त्यापैकी एकाकडे अविनाश लक्ष्मण राठोड यांच्याकडे डोमेसिल व कास्ट प्रमाणपत्र नव्हते। त्या दिवशी त्याला अपात्र घोषित करण्यात आले। नंतर आज रोज दिनांक 20 रोजी त्याला अंतिम यादीमध्ये त्याचे नाव आलेलं आहे। काय आक्षेप आहे, तुमची मागणी काय आहे? माझी मागणी इतकीच आहे की कशामुळे त्याला म्हणजे त्या दिवशी तर अपात्र केलं, तर आता काय म्हणून त्याला पात्र केलं आणि अंतिम यादीत त्याचे नाव करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहेत का? हो, करणार आहे सरांकडे तक्रार। अतिवृष्टीमुळे सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम या शोरूमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते। मात्र आता पुन्हा सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम या शोरूम दुकानाने पुन्हा नव्याने भरारी घेतली आहे। पुन्हा नव्याने जनतेच्या सेवेसाठी सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम या होलसेल आणि रिटेल शोरूमचे नूतनीकरण करण्यात आले असून या शोरूम मध्ये एका छताखाली रिजनेबल दरात सीसीटीव्ही, सर्व प्रकारचे कॅमेरे, नोट काउंटिंग मशीन, टी कॉफी मशीन, लॅपटॉप, सर्व साईजच्या LED टीव्ही, कॉम्प्युटर, सर्व प्रकारचे छोटे मोठे साहित्य एकाच छताखाली होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण म्हणजे सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम शोरूम आहे। या सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टम या शोरूमला एकदा अवश्य भेट द्यावी अशी विनंती सुरेशजी सारडा यांनी केली आहे। त्याचबरोबर सर्व जालनेकरांना दीपावली आणि पाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या आहेत। सर्व जालनेकरांना दीपावलीच्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। पुन्हा आपण नवीन या शोरूमच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या आहे एका छताखाली आणि त्याच्यानंतर भव्य उद्घाटन व सत्यनारायण पूजा वगैरे झालेली आहे आणि या शोरूम मध्ये CCTV कॅमेरे, सर्व प्रकारचे होलसेल दरात व लॅपटॉप वगैरे, CCTV कॅमेरे, त्याच्यानंतर नोट काउंटिंग मशीन, LED टीव्ही, परत लॅपटॉप, प्रिंटर, कॅम्प्युटर, सर्व साहित्य आणि त्याच्यानंतर अलाराम, फायर अलाराम सिस्टम या सर्व प्रकारचे होलसेल एका दरात योग्य ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरु गणेश भवन, रामा आर्केड या कॉम्प्लेक्स व आपलं शिवाजी पुतळा महाराजांच्या समोर या शोरूमचे उद्घाटन वगैरे झालेले आहेत आणि सर्व जालनेकरांना पुन्हा एकदा दीपावली व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण राज्यात मागच्या पंधरवड्यात जोरदार अतिवृष्टी झाली होती। यासह जालना जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी झाली आणि हजारो हेक्टर जमीन पूर्ण पाण्याखाली गेली होती। यात शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेले सोयाबीन, मका, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला होता। मात्र शेतकऱ्यांना अद्याप अनुदान तसेच मदत न मिळाल्याने सरकार विरोधात भीक मागू आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला आहे। हे बघा, जालना जिल्ह्यामध्ये ह्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस या जालना जिल्ह्यामध्ये झाला आहे। अतिवृष्टी जालन्यामध्ये झाली। या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जालना जिल्ह्यामध्ये नुकसान झालेली आहे शेतकऱ्याची आणि या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी नुकसान असताना शासनामधले इथले 4ही लोकप्रतिनिधी, 5ही लोकप्रतिनिधी या ठिकाणी ते सरकारमध्ये आहे। 5ही आमदार इथं सरकारचे आहे। मला वाटतं काही शिंदे गटाचे आहे, काही BJPचे आमदार आहे। इथं एकही दुसऱ्या पक्षाचा आमदार नसल्या कारणाने ह्या जिल्ह्याला आम्हाला वाटतंय अतिवृष्टीमध्ये सगळ्यात कमी आणेवारीमध्ये सगळ्यात कमी पैसे आम्हाला जालन्याला आले। पैसे आले हरकत नाही, जालन्याला कमी आले तर आले। त्याच्यानंतर शेतकऱ्याला आता दिवाळीच्या तोंडावर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पैसे रिलीज झाले, सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडले। दिवाळी शेतकऱ्याची होत आहे, दुखासुखात का होणार पण शेतकऱ्याची रडत पण दिवाळी साजरी होत आहे कमी पैशात। आम्हाला कमी पैसे आले तर आले, पण आमच्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला एकही रुपया उद्या दिवाळी आहे शेतकऱ्याच्या खात्यावर आला नाही। त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्यापासून आम्ही मामा चौक शिंदे बाजारापासून आम्ही उद्या आंदोलन सुरुवात करणार आहे। आम्ही भीक मागू आंदोलन करणार आहे आणि ते आंदोलन आम्ही
संपूर्ण आंदोलन आम्ही जिल्ह्यामध्ये करणार आहे युवा आघाडीच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या, आणि ते संपूर्ण पैसे जमा करून आम्ही ते मुख्यमंत्री निधीमध्ये टाकणार आहे. भीक मागो आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडी करणार आहे. जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडण्याऐवजी भ्रष्टाचार करून महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी मोकळे झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या लेकरांचा जीव देऊन त्याचे परिणाम भोगावे लागत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी आज चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर केली आहे. पाहुयात. आज जालना शहरातील यशवंत नगर या भागामध्ये राहणाऱ्या अत्यंत छोट्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि दुर्दैवानं या हल्ल्यामध्ये त्या छोट्या बालकाचा मृत्यू झालेला आहे. खरं तर जालना शहरामध्ये ही जवळपास ह्या 2-3 महिन्यामधली 3री-4थी घटना आहे. यापूर्वी भवानीनगरमध्ये एका अशा छोट्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर गांधीनगरमध्ये सुद्धा एका बालकावर हल्ला केला. आज यशवंतनगरमधील या बालकावर हल्ला केला. हा प्रश्न या जालना शहरामध्ये अत्यंत गंभीर प्रश्न आहे की भटक्या कुत्र्यांनी अशा लहान लहान मुलावर हल्ला करणे आणि त्यांचा जीव घेणे. आणि म्हणून भवानीनगरमध्ये जेव्हा पहिला हल्ला झाला त्यानंतर मी स्वतः शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन महानगरपालिकेवर मोठं आंदोलन केलं होतं आणि मी ही बाब महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. दुर्दैवाने महानगरपालिकेने यावर कुठलीच कारवाई केली नाही. त्यानंतर आखे तो खोलो स्वामी नावाचं मी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये सुद्धा या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा घेऊन मी आयुक्तांना घेराव घालून ही क्लिप त्यांना दाखवून या प्रश्नाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं. तरी सुद्धा महानगरपालिकेचे डोळे उघडले नाही. मला असं वाटतं की या शहराला, हे शहरच बेवारच झालेलं आहे. या शहरातल्या सामान्य लोकांचे काय प्रश्न आहेत, त्यांचं सुखदुःख काय आहे याची संवेदना या महानगरपालिकेला नाही आणि म्हणून अशा निरपराधांचे या शहरामध्ये बळी जात आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणावरून आता जे कोणी जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. अरे बालकं मरतायत आणि तुम्हाला त्याची काही देणं घेणं नाही. आज लहान लहान मुलं, सकाळी ट्युशनला मुली जातात किंवा रात्री कामावरनं लोक घरी येतात तर दहशत 30-40 कुत्रे हे वेगवेगळ्या चौकांमध्ये बसून असतात. या कुत्र्यांना हे एवढे हिंस्र झालेले कुत्रे आहेत आणि यावरचं जे काही कायदेशीर उपाय आहे की या कुत्र्यांचं निर्विजीकीकरण करणं. 2 वेळा महानगरपालिकेनं टेंडर काढून अगदी थातूर काहीतरी 2-4 कुत्र्यांचं निर्विजीकरण केलं. संबंधित कॉन्ट्रॅक्टर बिल उचलून घेऊन पळूनही गेला. म्हणजे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, भ्रष्ट मानसिकता याचे परिणाम आज जालना शहरातील जनता भोगत आहे आणि असे निरपराधांचे बळी जात आहेत. म्हणून मी या घटनेचा तीव्र निषेध करून मी मागणी करतो की माननीय जिल्हाधिकारी आणि ज्यांचं सरकार आहे या सर्वांनी या प्रकरणामध्ये गांभीर्यपूर्वक जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करावे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं।
बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे। जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना, 433203। कार्यालय संपर्क 02482 230 350। मालमत्ता कर विभाग, कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा, QR कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट, POS मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश। एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका। आजच मालमत्ता कर भरा। तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। कर्तव्य विसरू नका, आजच मालमत्ता कर भरा। तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा। आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला। तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला। हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी। मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा। आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला। तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती। आजच मालमत्ता कर भरा। स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा। सौजन्य कर विभाग, जालना शहर महानगरपालिका जालना।